सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 978. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हेची शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. हेची शुरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. अवधा झाला पण लवण सकळा कारण. अवघा झाला पण लवण सकळा कारण. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. अर्थ नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता असे सुभाषित या अभंगात म्हणतात. महाराज सांगतात, जो सर्व प्राणीमात्राशी नम्रतेने वागतो त्याच्या हृदयात परमेश्वर नांदतो. अशा प्रकारे श्रीरंगाला जिंकणे हेच खरे शूरत्व आहे. सर्वांच्या ठिकाणी नम्र असणे यानेच पूर्णत्व येते. पाणी द्रव असल्यामुळे सर्वात तळाशी जाते आणि तेथे स्थिर होते. पाण्याचा हा गुण माणसाने घेतला तर तो हरीला प्राप्त करतो. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 979. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तैसे न मनी माझे आता गुणदोष पंढरीनाथा. तैसे न मनी माझे आता गुणदोष पंढरीनाथा. गावा मागील ओहळ गंगा न मनी अमंगळ. गावा मागील ओहळ गंगा न मनी अमंगळ. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तैसे न मनी माझे आता गुणदोष पंढरीनाथा. परिसाने आपल्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने केले. त्यामुळेच हे पांडुरंगा माझे गुणदोष मनावर घेऊ नकोस. गावाच्या मागचा ओढा जरी घाण पाण्याचा असला तरी गंगा त्याचा स्वीकार करते, त्याला नको म्हणत नाही. कस्तुरीच्या संगतीने मातीला सुगंध येतो. इत्यादी दृष्टांत सांगून महाराज या अभंगात भगवंताला अशी प्रार्थना करतात की मी जरी हीन असलो तरी माझा स्वीकार कर व माझ्या या संसारातून उद्धार कर. पंढरीनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.